दरम्यान पुण्यातील समतानगर भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आज दुपारनंतर अवकाळी पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आणि त्याचा परिणाम काय झाला तर या सगळ्या सेगर रोड भागातील हे समतानगर म्हणून स्लम एरिया आहे, तिकडे सगळं घरात पाणी शिरलं। खरं तर हे पावसाचं पाणी म्हणायचं की चेंबरचं पाणी म्हणायचं हा प्रश्न आहे, कारण हे लोकांचं म्हणणं आहे की वरचा जो नाला आहे त्याची साईज कमी केल्यामुळं ते सगळं ओव्हरफ्लो होतं आणि गल्ल्यानं वाटत थेट आमच्या घरात शिरतं। आता बघा आपण तुमचं नाव काय आणि हे तुमच्या घरात हे बघा सगळीकडे पाणी कसं होतं। माझं लक्ष्मी खाताळ आहे, नाव संतानगर आहे। ही संतानगर झोपड पाणी 3 वाजता पोरगी इथं झोपलेली होती आणि अचानक पाणी आलं घरामध्ये। आता काय करू, वरडायला लागली जोरात, पोरगी झोपली। या पोरीला मी म्हणलं पोरीला उचलून वर ने, ते चंबोराला बांबू घेऊन हलवत बसली, पाणी काय ऐकना, शिरलं घरात सगळं पाणी, माझ्या पार घर सगळं अर्ध घर पाण्याने भरलं। सोसायटीवाल्यांनी आपल्या आपल्या भिंती करून घेतल्यात, मग ह्या पाण्याचं काय, हे पाणी जाणार कुठं? आणि ओढ्यावरती पण अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचं सगळं पाणी इकडे लावून दिलेलं आहे सगळं। 50 बाधित घर आहेत सर, कमरेच्या वरती पाणी दरवर्षी होतं। हे शेवटची झोपडपट्टी आहे, त्यामुळे सर्व आलेलं पाणी हे सर्वांच्या घरात जातं आणि इथं सोसायटीची भिंत असल्यामुळे पाणी इथंच थांबतं, पाणी बाहेर निघत नाही। दरवर्षी आम्हाला ते फोडावंच लागतं। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर सह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।